अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात आता पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये अतिवृष्टीने नुकसान झालेल्या बळीराजाला मराठवाड्यासाठी 1418 कोटी वितरण होण्यास सुरुवात झाली आहे। फार्मर आयडी आणि आधार कार्ड व्हेरिफिकेशन मदत मिळणं सुरू झालेलं आहे। आम्ही आता त्या संदर्भात निधीची जी काही आवश्यकता होती त्याचा पहिला टप्पा ऑलरेडी दिला। शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या। पीक विमा कधी मिळणार? आज कोणत्या जिल्ह्यात पीक विम्याचे पैसे पडणार? नुकसान भरपाईची बातमी, कर्जमाफीबाबत सरकारची काय घोषणा झाली? सर्व झटपट बातम्या बघायला मिळतील। कांदा कापूस बाजारभावासंदर्भातील एक मोठी घडामोड देखील आलेली आहे। तसेच आता सरकारने पीक विम्याचे 12 जिल्हे निवडले आहेत। सर्व बातम्या बघूयात। त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका। नाफेडची कांदा विक्री भाव 1050 प्रति क्विंटल पर्यंत नाफेडची कांदा विक्री सध्या स्थितीला बघायला मिळत देखील आहे। महत्त्वाचे अपडेट, पीएम किसान योजनेमध्ये होणार बदल। 31 लाख शेतकरी बाद होण्याची शक्यता। एका कुटुंबामध्ये आता एकालाच लाभ मिळण्याची शक्यता असून शेतकरी पीएम किसान योजनेबाबत महत्त्वाचे अपडेट आलेले आहे। पुढील हप्ता लवकरच मिळणार। महत्त्वाची बातमी, शेतकऱ्यांना विदेश दौऱ्यासाठी आता डायरेक्ट 2 लाख रुपये देणार। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली माहिती। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हटले की शेतकऱ्यांना आता डायरेक्ट 2 लाख रुपये विदेशी दौऱ्यासाठी देणार। जालना अनुदान घोटाळ्यातील आरोपी पकडला। जालन्यामध्ये जे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अनुदान येणार होते ते अनुदान जे आहे ते त्याच आरोपीने खाल्ले, म्हणजे त्याला आता बाद करण्यात आले। 3 अध्यादेशातून आता 2836 कोटींची मदत वेगवेगळ्या टप्प्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार। राज्यभरातील शेतकऱ्यांची दिवाळी गोड, 2836 कोटी रुपये मंजूर। आता बऱ्याच जणांच्या बँक खात्यात वाटप होणार। कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार पुढे यादी बघणार आहोत, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। 2.25 लाख शेतकऱ्यांना दिवाळीत अनुदानाचा आधार। अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा, इतरांना अनुदान जमा होण्यासाठी केवायसीचा अडथळा बघायला मिळत आहे। 2.25 लाख शेतकरी बाधित झालेले आहेत। केवायसी करावं, अनुदान मिळवा। आता अनुदान जमा होण्यास सुरुवात होणार असून शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे। 18 ते 15 हजार रुपये मिळणार। ना जन ना धन खाती धूळ खात। सध्या स्थितीला 26% लोकांची ही परिस्थिती भारतामध्ये आहे। कांदा पिकावर फिरवला रोटावेटर। हवामान बदलामुळे मोठ्या प्रमाणात रोगराईची चिंता बघायला मिळत होती। शेतकऱ्याचा मोठा निर्णय। सोन्याच्या दरामध्ये लवकरच मोठी घसरण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। सोन्याच्या दरात तेजी सध्या सुरू आहे, मात्र लवकरच घसरणीची शक्यता वर्तवली। लाडक्या बहिणीसाठी महत्त्वाची बातमी, ऑक्टोबरचा हप्ता लवकरच मिळणार। केवायसी करून घ्या। लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा होणार ऑक्टोबरचे 1500 रुपये। दिवाळीपूर्वी पावसाची हजेरी, तसेच दिवाळीनंतर जोरदार पावसाचा राज्याला तडाखा बसण्याचा एक अंदाज आहे। शेती कामे उरकून घेण्याची गरज। पीक विमा न भरलेल्यांनाही भरपाई देण्याचे प्रयत्न। अतिवृष्टी आणि महापुरामुळे झालेल्या नुकसानीसाठी सरकारची मदत। केळी उत्पादकांसाठी खुशखबर, दिवाळीपूर्वी फळपीक विम्याची भरपाई आता मिळण्याची शक्यता आहे। शेतकऱ्यांची चिंता संपणार। केवायसी आवश्यक। या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व पात्र शेतकऱ्यांनी केवायसी पूर्ण करणे बंधनकारक आहे। केवायसी केली तरच तुमच्या बँक खात्यात पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे मिळतील। केवायसी करून घ्या, जेणेकरून लाभ मिळेल। महत्त्वाचे अपडेट आहे शेतकऱ्यांसाठी। शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे जमा होणार। जिल्ह्यांची यादी आली। तुमच्या जिल्ह्याचं नाव पण कमेंटमध्ये सांगा। तुमच्या जिल्ह्याची बातमी नक्की दिली जाईल। आता फक्त 2 मिनिटं वेळ काढून तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, म्हणजे तुमच्या जिल्ह्यात तुमच्या तालुक्यात पीक विमा मिळणार का नाही ते तुम्हाला बघायला मिळणार आहे। तसेच आता संभाजीनगर, परभणी, हिंगोली, धाराशिव पैसे वाटप सुरू झालेले आहेत। कोट्यवधी रुपयांचा निधी जाहीर। तर जालना, नांदेड, बीड, लातूर दुसऱ्या टप्प्यात पूर्ण पैसे आता वाटप होणार आहेत। आज बऱ्याच ठिकाणी पैसे मिळणार सुरुवात होणार असल्याची सरकारची माहिती। शेतकरी मित्रांसाठी महत्त्वाची अपडेट आहे। जर शेतकरी मित्रांनो आता यावेळेस तुम्हाला हरभरा पिकातून चांगले भरघोस उत्पन्न घ्यायचे आहे तर एक वेळेस इनोवेज 81 ही व्हरायटी घ्या। इनोवेज 81 या व्हरायटीची जर तुम्ही पेरणी केली तर तुम्हाला कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळणार आहे। गेल्या वर्षी हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी देखील मोठ्या प्रमाणामध्ये पेरणी केली होती व त्यांना अधिक उत्पन्न मिळालेले आहे। अधिक माहितीसाठी खाली संपर्क।
महत्त्वपूर्ण बातमी कांद्याच्या दराबाबत आहे। नाफेडच्या स्वस्त विक्रीचा शेतकऱ्यांना बसत आहे फटका। सध्याची परिस्थिती बघायला गेलं तर अशी आहे, कांदा उत्पादकांना दिवाळीमध्ये मोठ्या प्रमाणात दिलासा मिळेल की नाही असा प्रश्न आहे, कारण की कांद्याचे दर कमीच बघायला मिळत आहेत। योग्य बाजारभाव नेमका कधी मिळणार असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये उपस्थित झालेला आहे। शेतकऱ्यांना चांगल्या बाजारभावाची देखील सध्यास्थितीला गरज पाहायला देखील मिळत आहे। हमीदरापेक्षा सोयाबीन 1,500ने कमी, शेतकरी हातबल। शासन नोंदणी खरेदी अभावी व्यापाऱ्यांद्वारा शेतकऱ्यांची आर्थिक लूट देखील बघायला मिळत आहे। सोयाबीनचे बाजारभाव सध्यास्थितीला बघायला गेलं तर 3,900 ते 4,100 रुपयांपर्यंत। नदीकाठच्या बाधित झालेल्या बागायती जमिनींचे पंचनामे करण्याची मागणी। सध्यास्थितीला मोठ्या प्रमाणात नदीकाठच्या बाधित झालेल्या गावांची पंचनामे करून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदत देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। बीडमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक, चुकीचे पंचनामे आणि तटपुंजा मदतीविरोधात किसान सभा आंदोलन पुकारणार। सध्यास्थितीला बीडमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचा दावा। बीडमध्ये लवकरच आता आंदोलन पुकारण्यात येणार आहे। शेतकऱ्यांना योग्य ती मदत देण्यात यावी, सरसकट पीक विम्याचा लाभ मिळावा अशा देखील शेतकऱ्यांच्या विविध मागण्या। शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी। शेतकऱ्यांसाठी पुढील टप्पा मदतनिहाय वाटप आता सुरू झालेले आहे। जिल्ह्यानिहाय याद्या आलेल्या असून कोणत्या जिल्ह्यात किती रुपयांचा पीक विमा मिळणार, कोणत्या तालुक्यात मिळणार, सर्व काही स्पष्टपणे याद्या सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेल्या आहेत। आता यादीत तुमच्या जिल्ह्याचं तालुक्याचं नाव आहे का नाही पाहण्यासाठी लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर या ठिकाणी बघू शकता आलेल्या माहितीनुसार पहिला जिल्हा छत्रपती संभाजीनगर, 29 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वाटप सुरू झालेलं असून काहींना 16,000 तर काहींना 18,000 तर बीड जिल्ह्यामध्ये देखील वाटप सुरू झालेलं असून 600 कोटी रुपयांचा निधी आता बीड जिल्ह्यासाठी जाहीर केलेला आहे। बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आता दिवाळी गोड होणार आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये। अजून कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार आहेत पुढे यादी बघणार आहोत, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। कारखान्यांनी उसाला प्रतिटन 3,751 ची पहिली उचल द्यावी। राजू शेट्टींचा कारखानदारांसह सरकारला इशारा। लवकरात लवकर अशी मागणी आता आम्ही देत आहोत, ही पूर्ण करावी असं त्यांनी सांगितलं आहे। जरी मागणी पूर्ण केली तर ऊस उत्पादकांना चांगला दिलासा मिळणार। पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खचलेल्या बुजलेल्या सिंचन विहिरींच्या दुरुस्तीसाठी अर्थसहाय्य शेतकऱ्यांना मिळणार। 30 ते 40 हजार रुपयांपर्यंतची पण मदत 30,000 रुपये शेतकऱ्यांना देण्याचा सरकारचा ठराव आता मंजूर झाला। कापूस खरेदी केंद्र उघडले, पण आता नोंदणीसाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू। सध्यास्थितीला कापूस खरेदी केंद्र उघडलेले आहेत, पण आता नोंदणीसाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू झालेली आहे। शेतकरी मित्रांनो, यावर्षी कापसाला नेमका काय बाजारभाव मिळाला पाहिजे, तुमचे काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा। कापसाच्या दराबाबत महत्त्वाचे अपडेट पुढे आपण देणार पण आहोत। फडणवीसांनी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी जाहीर केले मोठे पॅकेज, ते अपुरे आहे। शरद पवार यांची ही माहिती। शरद पवार म्हटले की फडणवीसांनी 31,000 कोटींचे जाहीर केलेले पॅकेज ते अपुरे आहे असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं। पिके बाजारात गेलीच नाही, दिवाळी साजरी करायची कशी, जगण्याचा संघर्षही चुकेना। सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांची कैफियत आता ही बघायला मिळत आहे। पिके बाजारात गेलीच नाही असं देखील सांगण्यात येत आहे, कारण की आता शेतकऱ्यांच्या पिकांच्या अतोनात नुकसान झाले। पीक विमा 17,000 रुपये सरसकट देण्यात यावा अशी मागणी। महत्त्वाची बातमी, कोणत्या विभागाला व कोणत्या जिल्ह्याला किती रुपयांचे पैसे आता वाटप सुरू होणार आहे, आज किती जिल्ह्यात व किती विभागात पैसे मिळणार पुढील यादी आलेल्या आहेत। आता फक्त 2 मिनिटं वेळ काढून शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। आलेल्या माहितीनुसार आता शेतकऱ्यांसाठी ऑगस्टमधील नुकसानीपोटी 1,20,466 शेतकऱ्यांना 91 कोटी 92,58,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे, तर त्यातली त्यातच आता ही अकोला या ठिकाणी रक्कम मिळणार आहे। तर आता दुसऱ्या नंबरचा जिल्हा बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नुकसानीपोटी 289 कोटी रुपये 27,28,000 रुपयांच्या वितरणास मान्यता देण्यात आली। आज बऱ्याच जणांना पैसे मिळतील। थोड्याच वेळामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता पैसे देखील जमा होणार। मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पण दिलासा। आतापर्यंत 14,89,000 शेतकऱ्यांच्या याद्या देखील अपलोड। सध्यास्थितीला माहिती देखील समोर। मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मदत वाटप देखील आता सुरू झालेलं आहे। तर आलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 14,89,000 जिल्ह्यांच्या याद्या जी आहे ती याद्या अपलोड झालेल्या आहेत। त्यामध्ये एवढे शेतकरी आता बघायला मिळत असून या सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत। काळजी करू नका। आता पुढील यादी आपण बघू।
अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांविषयी आता शासन संवेदनशील. येणारा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती तात्काळ जमा करावा. पालकमंत्री देसाई यांची माहिती. येणारा जो काही निधी असेल तो शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तात्काळ जमा करावा असं पालकमंत्री देसाई यांनी सांगितलं. महत्त्वाची बातमी आहे. 30,29,00,000 रुपये झाली वाटपाला सुरुवात. यामध्ये आता पुढचे कोणते जिल्हे आहेत यादी बघत आहोत. लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुमच्या बँक खात्यात पैसे आले का नाही कमेंटमध्ये सांगा. आलेल्या माहितीनुसार आता 30,29,00,000 रुपयांचा निधी पुढील जिल्ह्यासाठी जाहीर केलेला आहे. यामध्ये आपण जिल्ह्यांची यादी बघितली. त्यामध्ये बीड झालं, जालना झालं, या ठिकाणी पैसे मिळणार आहेत. अकोला झालं, बुलढाणा झालं, या ठिकाणी 271 कोटी वाटप होणार आहेत. म्हणजे प्रति शेतकरी बऱ्याच शेतकऱ्यांना कोणाला 19,000, कोणाला 10,000 तर कोणाला 12,000 रुपये अशी रक्कम मिळणार आहे. तर यातच आता विचार केला तर 30,29,00,000 रुपये हे परभणीमध्ये पण वाटप आता सुरू करण्यात आलेलं असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात काही ठिकाणी पैसे वाटप झाले आहे. ज्यांना मिळाले नाही त्यांना आज मिळून जाईल. अजून जिल्ह्यांची माहिती पुढे बघणार आहोत. व्हिडिओ फक्त आता शेवटपर्यंत बघत चला. महत्त्वाची बातमी आता लाडक्या बहिणींना EKYC चिंता मिटली. आता नवीन शासन निर्णय आला. EKYC साठी जी चिंता होती की आता एकच महिन्याची वेळ आहे का, 1.5 महिन्याची आहे का, तर आता जी 2 महिन्याची वेळ दिली होती त्यातच आता 15 दिवसांची अधिक मुदत सरकारने दिलेली आहे. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. 20,59,000 शेतकऱ्यांचं झालं नुकसान. 20,59,000 शेतकऱ्यांना मिळणार आहे मदत. सरकारचा निर्णय जाहीर. GR देखील आलेला आहे. GR मध्ये स्पष्टपणे माहिती देखील जाहीर. मान्सून संपूर्ण देशातून परतला आहे. पूर्ण देशातून मान्सूनची माघार झालेली असून आता सद्यस्थितीला मान्सूनचे पाऊस आता ओसरणार असून राज्यात अवकाळी पावसाला होणार सुरुवात. मदत कोणत्या जिल्ह्याला किती रुपये तर बघा. धाराशिवसाठी 292,49,00,000 रुपये मंजूर झाले. हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार. तर दुसरा जिल्हा आहे त्यामध्ये 577,78,00,000 रुपये ही रक्कम मिळणार आहे. हे जे 577,78,00,000 रुपये रक्कम आहे ही बीड जिल्ह्यासाठी मिळणार आहे. तर धाराशिव जिल्ह्याचे देखील यादीत आता नाव आलेलं असून सर्व रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल. आता कसलीही काळजी करायची नाही. सरसकट 17,000 रुपये, पीक विमा पेरणीसाठी 10,000 रुपये असं मोठं पॅकेज सरकारने जाहीर केलं आहे. तर विहीर दुरुस्तीसाठी 30,000 रुपये पण आता शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये जमा होणार. शेतकऱ्यांची दिवाळी गोड. आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 90 कोटी रुपये विमा रक्कम वितरण सुरू झालेलं आहे. शेतकऱ्यांची अखेर दिवाळी गोड आहे. शेतकऱ्यांपेक्षा आपल्यासाठी मोठं कोणी नाही असं देखील म्हणण्यात आलेलं आहे. आलेल्या माहितीनुसार आंबा, काजू नुकसान भरपाईची 90 कोटी रुपयांची विमा रक्कम वाटप सुरू. जाहीर झालेल्या हमी भावापेक्षा कमी भाव मिळत असल्याने सोयाबीन उत्पादकांची परिस्थिती गंभीर. सोयाबीनला चांगला बाजारभाव नाही. सध्या स्थितीला गेल्या अनेक वर्षापासून 4,000 रुपयांचा दर मिळतोय. 4,100 रुपयांनी पण सुद्धा कोणी सोयाबीन घेत नसल्याने स्थिती. महत्त्वाच्या बातम्या आपण बघितलेल्या आहेत. तर शेतकरी मित्रांनो, अशाच रोजची रोज ठळक बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपले चॅनल सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून तुम्हाला रोजची रोज महत्त्वाच्या ठळक बातम्या याच चॅनलवरती आता बघायला मिळतील. तर आता येणारा व्हिडिओ देखील महत्त्वाचा ठरणार आहे. तो देखील तुम्ही नक्की बघू शकता. धन्यवाद.